काही लोक गाय बी सोडून देतात है ना, चांगलंय म्हणा सोडत जा, पण ते लोकांचं खाऊन खाऊन पोसतात आणि मग उगरतात है ना. आता जाने गाई सारखं राहिलं तर काय हरकत आहे, जाने गाई काहीच नाही, शिवाव चरता, कोणाचं धन बी खात नाही. माहिती आहे तुम्हाला जाने गायच म्हणतात इकडं, दुसरं काय असेल तर लगेच सांगायचं, हा बाबा चुकू राहिलं हे असं आहे. असतं की नाही मोकार गाई, जाने गाई म्हणतात त्याला आमच्या इकडं. हा मग त्याच्यात ते काही सांड होऊन जातात है ना, ते सांड मी तुम्हाला सांगतो शिवावरच चरतात. पण हे गावात सोडलेले जे सांड असतात ना गावातल्या देवाला, ते मोकार होऊन जातात सांड. त्यांना संस्कार चांगला लावला त्या जाण्या गायांनी की बाबा कोणाच्या धनात जायचं नाही, काही करायचं नाही, शिवावर चारायचं. पाहिलं का, मोकार असून व्यवस्थित चरतात. आणि हे मोकार गावात सोडले है ना, कोणाचं खातं, कोणाला उचकी देतं, कोणाला टोचणी देतं, चलता चलताच बोलतो है ना, लेकी बोले सुना लागे असं याचं काम असतं. कोणी जर चाललं वाट्यापासून गेलं की उचकी हानी नसा है ना. टोचणी कशी आणतात याची, आरही माहिती तुम्हाला, आमची तिकडे आरही म्हणतात की एवढी एवढी आरही भेटती आणि ते पटाव गोरे मारतात की नाही, मग ते दोन हातात दोन आऱ्या ठेवतो आणि असं करतो ते. का बरं, ते गोरे पळाले पाहिजे, आरे हाणले पळतात. तसे आरे हाणतात काही लोक है ना, जे देवधर्म करता, सत्संग करता किंवा काहीच नाही करत, किंवा काहीतरी आपले टोमना असा ठोका हाणतात. त्याला कळालं पाहिजे, पण त्याला नाही म्हणलं तो नाव घेतलं काय, ते काय तो नाव घेतलं काय, खरं की नाही. असे काय असतात लोक, तुम्हाला सांगतो. एक दिवशी काय झालं, हा सांड जरसा काय झालेला आहे, मातलेलाच आहे. याचं खाय त्याचं खाय त्याचं खाय, याच्या गाईला मार त्याच्या गाईला मार, माणसांना मार, पोरांच्या मागं लाग है ना, गाड्या आडो. मग त्या ठिकाणी आता जर गाववाले भेटले म्हणे हे सांड जास्तच बेजार काय लागले म्हणे आपल्याला गाववाल्याला. एखाद्या पोरला मारून टाकायचोय, एखाद्याची गाडी त्या ठिकाणी पलटी करून टाकायचोय, याला धरा म्हणे चांगला, हे बेजार करायला लागलं म्हणे. आता गावात ते भिडल्या हो, कोण काय करतो, गाव एकत्र झाल्यावरती राजा काय करतो, हा चुपचाप बसावं लागत, खरं की नाही. गावापुढे कोण काय करतो, आणि मग सर गाव भिडलं आणि त्या सांडाला धरलं म्हणजे आपल्या या सांडाला धरावं लागतं. ते सांड नखरे करायला लागलं म्हणे. मग आणि मग त्या गावकऱ्यांनी काय केलं, त्या सांडाला धरलं, सांडाला धरल्यानंतर बारीक दोरीनं खुऱ्या बांधल्या अशा जवळ. तुम्हाला माहितीये का बैल काय चाव लागायचा, माहितीये ना. आता बंद झालं ते, आता काही इंजेक्शन निघालं है ना, काय खरं खोटं. शेतकरी माणसं विचारलेलं बरं, आम्हाला काय कळत, आम्ही वाचून बोलतो, काय कळत आम्हाला है ना. मग त्याच्या अशा खुऱ्या बांधायच्या है की नाही, आणि मग त्याच्या इकडून अशी मधल्या पायातून शेपूट ओढून धरायची आणि मुंडकं एक जण दाबायचं आणि कळचायचं है ना. असा होता प्रकार, तसा त्याला बांधून है ना. आणि ते सांडच होतं, त्याला काहीच नव्हतं काही, पण बांधून टाकला तसा लोकांनी पक्का बारीक दोरीनं. आणि बारीक दोरीनं टाकल्यामुळे झटके हाणायला लागले ना सुटायसाठी. आता कोणाला वाटत नाही मी सुटाव, जितके झटके हाणले तितके पायाला त्या ठिकाणी आतमध्ये चालल्या त्या दोऱ्या, रक्त भंबाळ, रक्तच रक्त. मग त्या फुलवल्या आणि त्या आतमध्ये गेल्या, त्या ठिकाणी आतमध्ये गेल्यानंतर रक्ताचा सडा त्या ठिकाणी होतोय, रक्ताची धारा लागलेल्या आहेत. आणि आतमध्ये गेल्या तर आतमध्ये अशा एखाद्यावर तुम्ही तुमच्या झाडाला तार बांधा, तार बांधल्यात कधी, तार बांधला की 8 दिवस ठेवा. तसा वरतून मासराण चढत, तसं वरतून मासराण चढून आतमध्ये दोऱ्या गेल्या कोणाच्या, त्या सांडाच्या. आणि झटके हाणतो, जितका झटका हाणला तितका चळकांडी जास्त रक्ताची है ना. मार झटके, लय खाल्लं लोकांचं, लय मागळालं लोकांच्या है ना. पोराच्या मागं पळतो, गाडीच्या मागं पळतो है ना. मार ना आता मार चटक्या, मार झटका, जितका झटका हाणला तितकं रक्त. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याला बांधून टाकलं गावकऱ्यांनी. मग काय झालं, मासांतू बांध बुडवणी गेले. मासामध्ये सगळं बांध म्हणजे दोरी आतमध्ये गेली आणि खुरी तुटायची बारी आली. इतक्या मासामध्ये गेली, रक्ताचा लोंढा लागला. असा रक्ताचा लोंढा लागलेला आहे तो मास, त्या ठिकाणी बांधलेला आहे तो सांड, गावकऱ्यांनी बांधलेला आहे. 3 दिवस झाले त्याला कोणी चारा टाकीना, पाणी टाकीना, कोणी त्याच्याकडे जाईना. गावातला सांड आहे आणि गावातल्या लोकांनीच बांधला म्हणे लय त्रास देतो. गावातल्यानी बांधला म्हणे याला बिलकुल कोणी चारा टाकायचं नाही, पाणी टाकायचं नाही, बिलकुल याच्याकडे जायचं नाही, मेलं पाहिजे.
का लय त्रास देतो गावाला तू? बांधताना गावकऱ्यांनी बिलकुल कोणी जाईन तर खबरदार. गावकऱ्यातल्या कार्यकर्त्याने सांगितलं या सांडाकडे जा तुम्ही आणि पाणी घेणे जाऊन सांगतो म्हणे आम्ही तुम्हाला. 3 दिवस झाले कोणी बघा ना. मग सांड रुसला, सांड रडायला लागला. सांड सुद्धा रडतो. जेव्हा सांड दुसऱ्यावर अत्याचार करतो ना तेव्हा त्याला वाटतं हा कसं केलं मी, कसं मारलं त्याला. धरत का आपला कोणी हात? बर तू हात धरणार येणारे दम धर जरा. सध्या तू जर हवामध्ये आहे ना त्याच्यामुळे तुला धरता येईना. आणि त्या फुग्यातली हवा जाईल ना तेव्हा कळण तुला तुला कुठं जायचंय. तशी याची हवा होती थोडीशी. इकून पळायचं की तिकडल्या लोकांना हाणायचं, तिकून गेलं की तिकडल्या लोकांना, तिकून आलं की इकडल्या लोकांना हाणायचं. सांग आता बांधल्यावर हाण ना म्हणा. आणि गावाच्या बाहेर नेऊन टाकला वळणावर, तिकडं वळणाच्या पलीकडे. मग अवता पाशी थडिये पडला होता. असं त्या ठिकाणी वळण होतं. वळणाच्या बाजूला नदी होती. नदीच्या त्या ठिकाणी ओत म्हणजे त्या ठिकाणी पाणी साचलेलं होतं. याला वाटलं 3 दिवस झाले चारा नाही पाणी नाही, आपण पाण्याकडे सारखा है ना. आपले पाय गेले, पॅरलेस झाला. आणि